विचारलं यावर्षीचा इफ्फी लोकांना आवडला मेनली फिल्म सिलेक्शन चित्रपट निवड चांगली होती विशेषतः मी बोलेन इंटरनॅशनल सिनेमा सो तुम्ही इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग इन्स्टिट्यूट टेक्निकल गेट म्हणून मला तुम्हाला की फिल्म सिलेक्शन यावेळी प्रोसेस बदलला होय ह्यामध्ये म्हणजे ह्यावेळी आपलं आमच्या प्रोग्रामिंग टीम आहे ना त्यांच्या लय योगदान आहे आणि ते लय मेहनत केली आणि ते इकडून तिकडून इतके मस्त चांगली फिल्म आणली की ते म्हणजे त्यांना डेलिगेट ऑडियन्स फिल्म ऑडियन्स ह्यांच्या बाबतीत त्यांना असं त्यांच्या माइंडमध्ये असंच होतं की इफीमध्ये डेलिगेट येतात त्यांच्यासाठी फिल्म यायचा हां म्हणजे फिल्म लवर्स आहे सो हा सिलेक्शन जो प्रोसेस आहे तो प्रोसेस इतक्या वर्षांच्या प्रोसेसनंतर एका आता टप्प्यावर पोहोचला आहे की फिल्म सिलेक्शन लोकांना कसे फिल्म आवडतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणत्या चांगल्या फिल्म तयार होत आहेत याची पण जाण पाहिजे ना बघा हा असं आहे की फिल्म मेकिंग इज अ नेव्हर एंडिंग प्रोसेस आणि चांगली फिल्म आहे आणि म्हणजे घाण फिल्म काय नाही फिल्म असतात अगदी हां मग ते आम्हाला पुढे पण असं पाऊल टाकायला पाहिजे की आम्ही एकदम क्लासिक म्हणजे वर्ल्ड सिनेमाचे क्लासिक फिल्म इकडे आणू आणि लोकांना दाखवू हे प्रयत्न राहील बरोबर सो मी तेच विचारतो की वर्ल्ड सिनेमाचे चांगले सिनेमा जेव्हा तयार होतात म्हणजे गोव्यामध्ये ही जे काही इफ्फीचा प्रोसेस आहे तो वर्षभर चालतो का कुठं जगभर कुठं चांगला होता येस वर्षभर चालतो कान्समध्ये काय चाललंय जर्मन फेस्टिवल येस आमची जे टीम आहे ना ते वर्षभर इकडे तिकडे फिरून ते प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर आणि मार्केटिंगचे लोकांना भेटते आणि त्यांना कन्व्हिन्स करते की आमच्या इफीमध्ये फिल्म पाठवा आणि ते पाठवतात आमची मिनिस्ट्री योगदान करते जास्त बरोबर NFDC याच्यावर लई काम करतो बरोबर NFDC काय आहे NFDCच्या निर्माणच ह्यासाठी केलेलं आहे की फिल्ममध्ये योगदान करायच्या त्याला वाढवायचं मला एक सांगा तुम्ही NFDCमध्ये आहात NFDCमध्ये तुम्ही होता हो ना नाही मी नाही आहे मी फिल्म डिव्हिजनमध्ये होतो आता मी मिनिस्ट्रीतर्फे NFDCचं काम करतो तर मला तेच पाहिजे की मिनिस्ट्री आणि NFDC यांचं काय कॉन्ट्रिब्युशन काय असतं बघा NFDC हे मिनिस्ट्रीच्या पार्ट एक पब्लिक सेक्टर आहे बरोबर मिनिस्ट्रीने सूचना प्रसारण मंत्रालयाने NFDC ह्याच्यासाठी बनवलेलं आहे की हे फिल्म फेस्टिवल कल्चर ॲक्टिव्हिटी फिल्म प्रमोशन मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन हे करायचं आणि देशाच्या सर्व कल्चर एकत्रित करून NFDCला असं लिहून दिलेलं आहे की ते लोकांना हेल्प करायच्या आणि फिल्मला वाढवायचं म्हणजे एका बाजूला NFDC फिल्म प्रोडक्शन देते येस दुसऱ्या बाजूला फिल्म आता एकूण जो महोत्सवाचा जो माहोल आहे तो तयार करून महोत्सवामध्ये चांगले सिनेमा आणणं म्हणजे NFDCचा रोल खूप वाढला आहे या आता NFDCचा असा रोल आहे की NFDCला आणखी इम्प्रूव्ह करायला लागेल की सगळे ते नॅशनल फिल्म ऑर्गनायझेशन सगळं तिकडं आलं नाही असं आहे ना की आम्ही ट्राय करतो टॅलेंट आणायचं बरोबर हां सक्सेस होऊ इनिशियल आहे ना बरोबर बघूया बरोबर सो हा एक प्रोसेस आहे आणि आता NFDC आणखी परिपूर्ण होणार आहे मिनिस्ट्री त्याच्यामध्ये आणखी लक्ष तर मला तुम्ही सांगा गोव्यामध्ये जेव्हा चित्रपट महोत्सव आयोजन करायला होतं त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचा पण एक रोल एकदम 100% आणि त्यांचा एकदम पॉझिटिव्ह रोल आहे विदाऊट एंटरटेनमेंट सोसायटी फिल्म फेस्टिवल इज नॉट पॉसिबल मला पण मी पण अनेक वर्ष ना एंटरटेनमेंट ESGचा अनेक वर्ष मेंबर होतो पण हळूहळू त्या ESGचा रोल आता कमी एकेकाळी फिल्म सिलेक्शनमध्ये त्यांचा सहभाग असायचा नाही मला मी जेव्हा गोवाने इफी आलेला आहे तेव्हापासून मी मेंबर ऑफ टेक्निकल कमिटी आणि हेड हा प्रोग्रामिंग पार्ट आहे पहिला DFFकडे होता आता NFDC नाही थोडे सेक्शन नाही हो मी तुम्हाला फक्त गोवा सेक्शन प्रीमियर आम्ही बघायचो कारण मी एकेकाळी प्रीमियरमध्ये तो पण तो DFF आणायचा ह्यांच्याकडे राईट नव्हतं पण एनी मला एक सांगा की हळूहळू हा फेस्टिवल आता कामसारखा मला इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे इंडिपेंडेंट पूर्ण कुठलाही सरकारी असोसिएशन प्रयास असं होऊ शकेल प्रयास चालू आहे मे बी होऊ शकतो वा कारण त्याच्या एवढं सुरू नाही कुठलंही ना सामाजिक राजकीय बंधन नसताना एक असा फेस्टिवल इंडियाचा व्हायला पाहिजे की ज्याला नामांकन आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रान्स जर्मन या तोडीनं तो व्हायला प्रयास चालू आहे वा हां आतापर्यंत काय आहे की फिल्म इंडस्ट्रीचा पण सपोर्ट पाहिजे असा बरोबर हां आणि जेव्हा सरकारला फिल्म इंडस्ट्री पूर्ण सपोर्ट देणार तेव्हा हा घडू शकतो वा कारण याच्या एवढं सुख नाही
आमच्यासारखे चित्रपट समीक्षक टीकाकारांना सुद्धा हा महोत्सव जागतिक हे बघा पातळीवर टेक्निकली आपण जे आमचे व्हेन्यू आहे आम्ही इतके वर्षापासून कान्सच्या पुढे ठेवलेलं आहे. अगदी हां आमच्या आयनॉक्स म्हणजे कामच्या आधी Yes, आपण व्हायचं. पुढे पुढे आहे आम्ही. इकडे एव्हरी फिल्म इज अ मास्टर टेक्निकल थिंग. वा म्हणजे तिथे पण जसं तुम्ही फिल्म बघतात इथे पण तसंच बघतात. बरोबर बरोबर. म्हणजे टेक्निकली आम्ही कुठे पण पाठीमागे नाही. फक्त फिल्म सिलेक्शन आणि फिल्म यायला पाहिजे. बरोबर. बघूया आम्ही प्रयास करतो वा आणि करत राहील. थँक्यू सर. थँक्यू sir. व्हेरी मच. थँक्यू. पण NFDC ला आणखी काम करायला लागेल आणि पुढे फिल्म मेकर फिल्म लवर आणि सर्वांना कल्चर ॲक्टिव्हिटी ऑल्सो त्यांना सर्व एकत्रित करून त्यांना अच्छा म्हणजे त्यांना ना असं टीम तयार करायला लागेल की ते सर्व पूर्ण होऊ आणि EFI सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांना दाखवतात. मला सांगा एकेकाळी चित्रपट महोत्सव एक वेगळंच डिपार्टमेंट होतं. चित्रपट Yes. महोत्सवाचं आयोजन करण्यासाठी. तर आता NFDCकडे आला. Yes. हा जो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.